गेले 8 दिवस प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर ताराराणी महोत्सव सुरू आहे। बचत गटाच्या महिलांना आणि सर्वसामान्य महिलांच्या व्यवसायाला एक व्यासपीठ मिळावं या उद्देशानं जिल्हा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी हा महोत्सव सुरू करण्यात आला आहे। या महोत्सवाविषयी त्यांच्या भावना काय आहेत आणि त्यांच्या व्यवसायाला कितपत फायदा झाला आहे हे आज आपण पाहणार आहोत। नमस्ते, तुम्ही कुठून आलात? मी लाटवडे प्रॉपर तालुका हातकणंगले इथून आले। माझं नाव श्रेया विकास पाटील। अच्छा, तुम्ही बचत गटाच्या मार्फत आलात का? बचत गटाच्या मार्फत आले। माझा स्वतःचा बचत गट आहे, त्यामध्ये मी अध्यक्षही आहे आणि गेले 3 वर्ष झालं माझं बेकरी प्रोडक्ट आहे। पण मी बाहेर कधी पडले नव्हते, फर्स्ट टाईमच मी इकडं ताराराणी महोत्सवमध्ये आलेले आहे आणि इथला रिस्पॉन्स पण खूप छान मिळालेला आहे, चांगला झालेला आहे। फायदा झालाय का? फायदा नक्कीच झाला आहे। लोकांच्यापर्यंत आपले प्रोडक्ट गेलेले आहेत। हा वर्षातून एकदा होण्याच्या ऐवजी 6 महिन्यातून मिळावं। महिलांना स्वतःचं दालन ओपन होतं, ते मार्केटला कसं उतरवायचं हे त्यांना नाही समजत, त्यांचे प्रोडक्ट कसे विक्री जावे ह्या माध्यमातून ते लोकांच्यापर्यंत पोहोचले जातात, त्यांचे प्रोडक्ट सेल आउट होत आहे। गेल्या 7 दिवसात जवळजवळ 35,000 ते 40,000चा बेनिफिट मी केलेला आहे आणि त्या गोष्टीचा आनंद आहे। मी धन्यवाद देईन ताराराणी महोत्सवसाठी की त्यांनी हा महोत्सव केल्यामुळं बऱ्याच महिलांना इथं फायदा झालेला आहे त्या गोष्टीचा। सगळ्यात महत्त्वाची त्यांची एक ओळख सगळ्यांच्यापर्यंत पोहोचते। मी गेले एक शिक्षिका असून म्हणजे ह्या गोष्टीची लाज न बाळगता मी ह्यामध्ये आलेले आहे की या घ्या, ह्यामध्ये न लाजता त्यांनी बाहेर पडावं, की बाहेर पडल्याशिवाय त्यांचं स्वतःचं महत्त्व त्यांना कळणार नाही आहे। ओके मॅडम, ताराराणी महोत्सव कितपत फायदा झाला या महोत्सवाचा तुम्हाला? ताराराणी महोत्सवची हा अनुभव आमचा दुसऱ्यांदा आहे। 2019ला पहिला झाला होता महोत्सव आणि त्यावेळेलासुद्धा आम्हाला ही पहिली संधी मिळाली होती आणि त्या संधीमध्ये आमचं खरंच सोनं झालं होतं। त्यावेळेला तृतीय क्रमांक आम्ही पटकावला होता आणि यावर्षीसुद्धा आम्ही घरगुती दालनामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। त्याचं कारण असं आहे की आमचे जे हे पदार्थ आहेत त्या पदार्थांचं वैशिष्ट्यच असं आहे, खाद्यपदार्थांचा उत्कृष्ट दर्जा, उत्कृष्ट चव आणि व्हरायटी। आम्ही दरवर्षी वेगवेगळे पदार्थ आम्ही सादर करत असतो। ज्या पहिल्या महोत्सव वर्षी आम्ही जवळजवळ एक 8-10 पदार्थ इथं आम्ही सादर केले होते, तर ह्या वेळेला आम्ही 25 पदार्थ इथं सादर केलेले आहेत आणि ह्या पदार्थांना खूपच प्रतिसाद मिळाला, वाहवा मिळाली, कौतुक झालं। खूप छान। महोत्सवाबद्दल बोलाल तर इथं एका ठिकाणी एका छताखाली लोक येतात। आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही। आम्ही जे बनवलेले पदार्थ आहेत ते प्रत्येकाच्या घरी जाऊन विकू शकत नाहीत, पण एका छताखाली सगळे लोक आम्हाला इथे भेटतात आणि आमचे पदार्थ कोल्हापूरमध्ये सगळीकडे चव आमची पसरते। हा आमचा खूप मोठा फायदा होतो। हा झाला तुमचा प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा फायदा, पण इथं प्रोडक्टला तसा लोकांच्याकडून प्रतिसाद मिळाला का? म्हणजे खरेदी वगैरे जी अपेक्षा ठेवून तुम्ही या महोत्सवाला आला होता ती पूर्ण झाली का? हो 100% म्हणू शकत नाही आपण, पण इथं छान प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि आमचे पदार्थ लोकांना खूप आवडले। आमची विक्रीही तेवढी झाली। जवळजवळ आता 7 दिवस झाले या महोत्सवाला, तर मी 4 वेळेला पदार्थ तिकडून करून पाठवलेले आहेत। प्रतिसाद अगदी तुम्हाला छान मिळाला, तर काय वाटते की असे महोत्सव वारंवार कोल्हापूरमध्ये व्हावेत का? हो नक्कीच व्हायला पाहिजेत आणि होत आहेत, भरपूर होत आहेत। काही वेळेला एकाच वेळेला 2-3 महोत्सव लागले जातात, त्यामुळे पण थोडाफार परिणाम होतो या महोत्सवावर। पण एका व्यवस्थित नियोजन वगैरे केलं आणि पाठोपाठ जर लागले तर ह्या आमच्यासारख्या ह्या महिलांना ज्यांचं काही आउटलेट नाही आहे किंवा काही नाही आहे, काही पदार्थ बनवतात पण त्यांना विक्री केंद्र नाही आहे, तर अशा महिलांना मात्र हे व्यासपीठ मिळणं फार गरजेचं आहे आणि हे आमचे बरेच अनुभव आहेत। आम्ही प्रत्येक महोत्सवाला हजर असतो, म्हणजे मुंबईपर्यंत आम्ही हे सगळे महोत्सव केलेले आहेत, तर त्या ठिकाणी खूप प्रतिसाद मिळतो। आणखीन दुसरे अनुभव असे येतात की त्या ठिकाणी बरेच या संदर्भात असलेले लोक मिळतात आम्हाला, ते लोक भेटतात, त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि ते महत्त्वाचं असतं। ज्या गोष्टी आम्हाला पॅकेजिंगबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल माहिती नसतं ते आम्हाला या माध्यमातून कळतात। हे मोठे आमचे फायदे असतात यामध्ये। यावेळी गेल्या महोत्सवाला तुम्ही 25 प्रोडक्ट विक्रीला ठेवलेले होते, तर यावेळी वाढवलेत, तर कोणते नवीन पदार्थ तुम्ही या महोत्सवाद्वारे लॉन्च केलेत?
ह्या वेळेला आम्ही बरेच प्रकार आमचे जवळजवळ चिवड्यांमध्ये भडंगमध्ये आपण व्हरायटी भरपूर आणलेली आहे. तसेच गोड पदार्थामध्येही सेंद्रिय गूळ आणि घरगुती तूप वापरून आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी आणलेली आहे. मी मागच्या वेळेला आले तेव्हा मी फक्त एक गुलमोहर चिवडा प्रसिद्ध केला होता, पण ह्या वेळेला जास्तीत जास्त माझा नाचणीचा चिवडा खूप म्हणजे लोकांना खूपच आवडला. परत परत ग्राहक त्याच्यासाठी परत आलेला आहे माझ्यासाठी इथे. आणि त्यानंतर नाचणीचा, बाजरीचा, गव्हाचा, सातूचा असे बरेच पदार्थ आम्ही मार्केटमध्ये आणले आणि ते सगळ्यांना अगदी आवडीने खाल्लेले आहेत आणि परत परत त्याची मागणी झालेली आहे. थँक्यू. यावेळेला चिवड्यामध्ये 8 ते 9 प्रकार आम्ही आणलेले आहेत. मिलेट्स इयर गेल्या वर्षीचं 2023 झालं होतं, त्या वर्षीपासून आम्ही मिलेटचे सगळे चिवडे आणलेले आहेत. नाचणीचा चिवडा, बाजरीचा चिवडा, सातू चिवडा, गहू चिवडा, बाजरीचा चिवडा आणि त्याबरोबर ज्वारीचं भडंग, नाचणीचा भडंग आणि सोयाचं भडंग अशा प्रकारची जी नावं पण आपण ऐकलेली नाही आहेत अशा प्रकारचे पदार्थ आम्ही आणलेले आहेत. खजूर बर्फी आणलेली आहेत, हिरव्या मुगाचा लाडू आणलेला आहे, नाचणीचा लाडू आणि हे सगळे पदार्थ आम्ही सेंद्रिय गूळ आणि घरगुती तूप वापरून आम्ही बनवतो. त्यामुळे आम्हाला पण फार या गोष्टीला मागणी आहे. तर याच्यातून आम्ही एक नवीन प्रकार यावेळेला आणला, तो म्हणजे आम्ही हा मिलेटची भेळ असा हा कॉम्बो आणलेला आहे. याच्यामध्ये ग्रीन चटणी, सर्व प्रकारचे तृणधान्याचे म्हणजे नाचणीचा, ज्वारीचा, सोयाचा, तांदळाचा सगळे भडंग याच्यामध्ये मिक्स आहेत. आणखीन फरसाण आहे, तोही आमचा स्वतः आमच्या मशिनरीवर बनवलेला स्वतः प्युअर बेसनचा आहे. आणखीन चिंचेची चटणी असं हे कॉम्बो हे तर खूपच या तारारणी महोत्सवमध्ये चटपटीत खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. कसा वाटला ताराराणी महोत्सव? महोत्सव खूप छान होता. अनुभव खूप छान आहेत. आमची जी अपेक्षा होती ती या महोत्सवाच्या निमित्ताने पूर्ण झालेली आहे. मी आपल्या देसाई मॅडमचे खूप खूप आभारी आहे. जे अपेक्षा ठेवून आला होता की इतका आपला व्यवसाय चालेल, तर त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळाला का? रिस्पॉन्स तर खूप छान आहे. त्यामुळं असं वाटतं का असे महोत्सव सारखे व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? हे आता वर्षातून एकदा होतं आहे, वर्षातून किमान 4 वेळा तरी असं झालं पाहिजे. त्यामुळे म्हणजे महिलांना स्वयंरोजगाराची कसं बाहेर मार्केटिंग वगैरे करायचं ह्याचं पूर्ण ज्ञान मिळतं. ह्यामुळे महिला घरातून बाहेर पडतात. म्हणजे खूप छान वाटतंय. कुठून आलात मॅडम तुम्ही? मी राधानगरी तालुका धामोड गावचे आहे. दुर्गा स्वयंसहायता माझा बचत गट आहे. मी डॉक्टर आहे, माझे मिस्टर डॉक्टर आहेत. आम्ही 3 गट स्थापन केलेत. त्यातील 2 गट आमच्या दूध डेअरी आहे त्याला संलग्न आहेत आणि 1 गट आम्ही सेंद्रिय प्रोडक्शन करतो. म्हणजे गीर गाई आम्ही सांभाळलेल्या आहेत. एक 15 गाई आहेत आमच्याकडे, देशी गाई. त्याच्या शेण, गोमूत्र ह्याच्यापासून 150 प्रकारचे प्रॉडक्ट तयार करतो, औषधं वगैरे आयुर्वेदिक. आणखी आम्ही शेणापासून धूपकांडी धूप बनवतोय, साबण बनवतोय आणि परत शेणापासून गणपती बनवतोय. हा गणपती पर्यावरणपूरक आहे. म्हणजे ह्याच्यात केमिकल काही नाही आहे, सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत. ह्याच्यामध्ये घातलेले जे कंटेंट आहेत ते आयुर्वेदिक आहेत. हा बादलीत ठेवला तर तो विरघळतो. विरघळल्यानंतर ते आपण एखाद्या झाडाला कुंडीत नेऊन पाणी ओतलं तरी चालतं. म्हणजे ह्याचं प्रदूषण काही होत नाही, पाणी प्रदूषण होत नाही, हवा प्रदूषण होत नाही, प्लॅस्टिक काही नाही आहे. कलर पण आपण आयुर्वेदिकच वापरतो. वैदिक कलर असतात म्हणजे शेणापासून, गोमूत्रापासून तयार केलेले ते आपण वापरतो याच्यासाठी. हा वेगळा असा स्टॉल तुम्ही या एक्झिबिशनमध्ये किंवा या महोत्सवामध्ये लावलात, तर याला रिस्पॉन्स कसा मिळाला आहे? हां, ह्याला अगदी म्हणजे खूप छान रिस्पॉन्स मिळाला. इथं आमच्याकडे म्हणजे पर्यावरणपूरक काम करणारी लोकं आलेली, झेडपीच्या मॅडम आलेल्या, अधिकारी ज्या पर्यावरण म्हणजे पाणी स्वच्छता आणि ह्याच्या आहेत त्या परीट मॅडम, माधुरी परीट मॅडम, त्याने आमचं हे सगळं फोटो वगैरे घेतलेत. नंतर झेडपीतर्फे आपल्याला ते ऑर्डर्स वगैरे देतो म्हटलीत. परत त्यांना हा उपक्रम आमचा खूप आवडला. म्हणजे वेगळं काहीतरी, आणि हे वेगळं काहीतरी आम्ही महिला करतोय. नंतर ह्याच्यासाठी आमच्या मिस्टरांचं खूप योगदान आहे मोठं. म्हणजे आयुर्वेदिक काहीतरी करावं असं, जे बाबा पर्यावरणाला काय हानी होऊ नये अशी. काय अपेक्षा ठेवून तुम्ही या महोत्सवामध्ये आला होता, त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? हां, झाली की बाबा आपल्याला चांगल्या ऑर्डर्स मिळाव्यात आणि हे लोकांच्या पर्यंत पोहोचावं की बाबा शेणापासून आणि गोमूत्रापासून सुद्धा भरपूर फायदे आहेत. लोकांनी सेंद्रिय शेती किंवा ह्याच्याकडे वळावं. कारण का आता कॅन्सरचं याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण खातो हे सगळं म्हणजे रासायनिक आहे, केमिकलयुक्त आहे. मग ह्याच्यातून आपला देश हा 80% शेतकरी आहे. मग एक शेतकऱ्यांनी एक जरी देशी गाय सांभाळली तर त्याचे खूप फायदे आहेत. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे.
आपण आज ताराराणी महोत्सवाला भेट दिली. गेली 7 दिवस चालू असणाऱ्या या महोत्सवाबाबत आपल्या भावना तारा न्यूजच्या माध्यमातून येथील महिलांनी व्यक्त केल्या आहेत आणि या महोत्सवाला कोल्हापूरवासियांनी भरपूर प्रतिसाद दिला. कॅमेरामॅन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.